सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून या नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते। देवी शैलपुत्री, देवी ब्रह्मचारिणी, देवी चंद्रघंटा, देवी कुष्मांडा, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, देवी कालरात्री, देवी सिद्धिदात्री आणि देवी महागौरी या दुर्गा मातेच्या 9 स्वरूपांची नवरात्रीत पूजा केली जाते, सेवा केली जाते। पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता। तपश्चर्या करून त्याला ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते, त्यामुळे तो देवतांना त्रास देऊ लागला। त्याने पृथ्वी आणि स्वर्गात अनेक अत्याचार करण्यास सुरुवात केली। महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी देवी देवतांनी भगवान शिव, ब्रह्मदेव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रार्थना केली। यानंतर देवतांनी त्यांच्या सर्व शक्ती एकत्र केल्या आणि माँ दुर्गा प्रकट केली आणि तिला सर्वोत्तम शस्त्रे दिली। यानंतर माता दुर्गेचा सामना महिषासुराशी झाला। या दोघांमधील युद्ध 9 दिवस चालले आणि त्यानंतर 10व्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध करून देवी देवतांना महिषासुराच्या अत्याचारातून मुक्त केले। या 9 दिवसात विशेष पूजा करून देवी देवतांनी देवी दुर्गाला शक्ती प्रदान केली। तेव्हापासूनच हा नवरात्रीचा सण सुरू झाला। तर दुर्गा मातेचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची, पतीची, घराची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 स्वरूपांची पूजा, सेवा केली जाते, आराधना केली जाते। कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी मातेला प्रार्थना केली जाते। यासोबतच अनेक सेवा, अनेक उपाय देखील केल्या जातात। असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या नवरात्रीच्या काळामध्ये या 9 दिवसात मी तुम्हाला एक सुपारी सांगणार आहे, तर ती घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे जेणेकरून तुमच्यावरची ही सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे। आता सुपारी कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे, कशा प्रकारे ठेवायची आहे, कसा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगते, ऐका। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही पूजाविधी करताना किंवा शुभ कार्य करताना पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं। पानासोबतच सुपारी देखील पूजेत ठेवली जाते। गणपती बाप्पांना सुपारी अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचं प्रतीक म्हणून या सुपारीच्या रूपात वापरली जाते। गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं आणि गणपती बाप्पांचं स्वरूप असलेल्या सुपारीचा जर आपण या नवरात्रीत उपाय केला तर आपल्यावरती या विघ्नहर्त्याच्या कृपेने, तसेच दुर्गा मातेच्या कृपेने कोणतीही विघ्न संकट येणार नाहीत, घराची भरभराटच होणार आहे। तर आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तर त्यासाठी मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी घरामध्ये सुपारी ठेवायची आहे। जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही ठेवू शकता, तर तुम्ही त्याप्रमाणे सुपाऱ्या खरेदी करून आणायच्या आहेत। आता सुपारी घेत असताना पूजेसाठी जी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे, जी खाण्यासाठी वापरली जाते तर ती सुपारी घ्यायची नाही। त्याचबरोबर सुपारी घेताना घरामध्ये अगोदरपासून असलेली सुपारी किंवा वापरलेली सुपारी ही उपायासाठी घ्यायची नाही। तर आपल्याला ज्या ठिकाणी देवाचं सामान मिळतं तर त्या ठिकाणी ही पूजेची सुपारी मिळून जाईल, तर त्या ठिकाणाहून आपल्याला सुपारी घेऊन यायचं आहे। आता तुम्ही 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, तुम्हाला जितक्या लागतील तर त्याप्रमाणे तुम्ही ह्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। मी पुढे सांगणारच आहेत की तुम्हाला किती सुपाऱ्या लागतील तर तुम्ही जर 2 सुपाऱ्या घेतल्या असतील तर त्या 2 सुपाऱ्या घरी घेऊन यायचं आहे। सर्वप्रथम तर आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केली असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला असेल देवघरासमोर, तर त्या ठिकाणी एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये या 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत। सुपाऱ्या ठेवत असताना 2 असतील, 3 असतील तर त्या सुपाऱ्याच्या खाली तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे आपल्याला 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारीला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्ही सर्वप्रथम पाण्याने, नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने करू शकता। पंचामृताने केला तरी देखील चालेल किंवा नुसत्या जरी पाण्याने, स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने हा केला तरी अभिषेक चालेल। अभिषेक झाल्यानंतर ही सुपारी 1 रुपयाचं नाणं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये
अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, या देखील कुठे तुटलेल्या, खराब झालेल्या किंवा किडलेल्या नसाव्यात. आणि त्यावरती हे 1 रुपयाचं नाणं, ही सुपारी आणि त्यावरती 2 अखंड लवंगा, म्हणजेच प्रत्येक 1 रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला 2-2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला विधीपूर्वक ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची किंवा इतर देवी देवतांची पूजा करतो, तर त्याप्रमाणे या सुपारीची, या 1 रुपयाच्या नाण्याची आणि या अखंड लवंगांची तुम्हाला पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, धूपदीप दाखवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरी च्या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, दुर्गा मातेचा जो कोणताही मंत्र जप तुम्हाला येत असेल तर तो, तुमची जी कुलदेवता आहे तर त्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही. आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या जर 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि लवंग आहे तर ते अभिमंत्रित करायचं आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2 सुपारी, 3 सुपारी, 4 सुपारी ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला यांना अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बसून तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, कोणतेही विघ्न, संकट, बाधा, अडचण असेल तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आणि 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवून द्यायची आहे. तर कोणतीही सेवा करत असताना किंवा कोणताही उपाय करत असताना आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि अग्नीच्या साक्षीने हे उपाय केले जातात. परंतु आपण नवरात्रीत अखंड दिवा प्रज्वलित करतो, त्यामुळे तुम्हाला दुसरा दिवा प्रज्वलित करण्याची काहीही गरज नाही. या अखंड दिव्याच्या आपल्याला साक्षीनं आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता त्यानंतर तुम्ही हे जे 1 रुपयाचं नाणं, सुपारी आहे तर ते आदल्या दिवशी सकाळी जर पूजा केली तर दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला ते त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळी भीमसेनी कापूर, थोडीशी पिवळी मोहरी आणि चिमूटभर हळद आपल्याला घरामध्ये जाळायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पसरलेली आहे किंवा एखादी जर विघ्न असतील, अडचण असेल, आजारपण असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. तर हे एकच दिवस जाळून चालणार नाही, तर नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला घरामध्ये ह्या वस्तू जाळायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे 1 रुपयाचं नाणं, हे सुपारी आणि त्या अखंड 2 लवंगा आणि ज्या अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्यातील 11 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत. आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. लाल रंगाचा जर कपडा नसेल तर तुम्ही मग पिवळ्या रंगाचा घेऊ शकता, पण वस्त्र हे नवीनच असावं. तर प्रत्येक सुपारी गणेश तुम्हाला 1 कपडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे. प्रत्येक पोटलीमध्ये तुम्हाला 11 अक्षदा, 2 लवंगा, 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. आणि अशी एक पोटली तयार करून तुम्ही एक पोटली देवघरात ठेवू शकता, एक पोटली तुमच्या स्वयंपाकघरात ठेवायची आहे, जेणेकरून तुमचं घर हे धनधान्याने भरून राहील. एक पोटली तुमचा जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला बांधायची आहे. एक पोटली तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही बांधून ठेवायची आहे. म्हणजे किंवा तुम्ही तुमचा जर गल्ला असेल तर त्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता, तिजोरी असेल तर तिजोरीमध्ये ठेवू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवणं शक्य होत असेल आणि तिथं आपल्याला पूजा करणं शक्य होत असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही जे वस्तू आहेत तर त्या बांधून ठेवायच्या आहेत. आता तुम्हाला जर नवरात्रीच्या लगेच म्हणजे ज्या दिवशी ठेवलं आहे तर त्या दुसऱ्या दिवशी ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस हे 1 रुपयाचं नाणं, सुपारी, या अखंड 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आणि नवरात्रीच्या शेवटच्या 9व्या दिवशी तुम्ही या वस्तू उचलून जरी आपल्या तिजोरीमध्ये किंवा स्वयंपाकघरात किंवा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे व्यवसायाच्या ठिकाणी जरी ठेवल्या तरी देखील चालतील. अतिशय उत्तम. उपाय करताना तुम्हाला नामस्मरण करायला विसरायचं नाही, म्हणजेच या वस्तू अभिमंत्रित होतील. आणि तुम्हाला जर कुठेच ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये जरी ही 1 रुपया सुपारी, नाणं आणि 2 लवंगा, 11 अक्षदा जरी ठेवल्या आणि दररोज सकाळ संध्याकाळ यांची जरी पूजा केली तरी देखील कोणतेही घरावर विघ्न, संकट येणार नाही. कारण 1 रुपयाचं नाणं आणि अखंड लवंगा या लक्ष्मी स्वरूप आहेत, तर सुपारी ही विघ्नहर्त्याचं स्वरूप म्हणजे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते जर काम पूर्णच होत नसेल, त्या कामामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, त्यावेळेला तुम्ही हे 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी तुमच्या जवळ ठेवू शकता. पुन्हा घरी आल्यानंतर तुम्हाला हे 1 रुपयाचं नाणं, सुपारी यांचा अभिषेक करायचा आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे मंत्र सांगितलेले आहेत तर ते मंत्र म्हणायचे आहेत. आपल्या कुलदेवतेची, इष्टदेवतेची प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतरच मग तुम्हाला हे जे 1 रुपयाचं नाणं, सुपारी, लवंगा आहेत तर त्या तुम्हाला पुन्हा एकदा पोटली तयार करून ज्या ठिकाणी होत्या तर त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. किंवा तुमचं जर नोकरीमध्ये किंवा कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील तर तुमच्या पर्समध्ये, बॅगमध्ये, पॉकेटमध्ये तुम्ही जर हे बांधून ठेवलं तर देखील अतिशय उत्तम. तर अशा प्रकारे तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसात कधीही हा उपाय केला तरी देखील चालेल.
जर तुम्हाला नवरात्रीमध्ये जर हा उपाय करणं जर शक्य होत नसेल तर मग तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला, कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही मंगळवारी हा उपाय केला तरी देखील चालेल। अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। आणि जर तुम्ही नवरात्रीत हा जर उपाय करत असाल तर दुर्गा मातेसोबतच तुम्हाला माता लक्ष्मीचा, भगवान श्रीहरी विष्णूंचा, तुमच्या इष्टदेवतेचा, कुलदेवतेचा, भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे। आणि यामुळे तुमच्या सर्व संकटावरती संकट दूर होणार आहे, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या मुलाबाळांची, पतीची, घराची प्रगती, भरभराट होणार आहे। तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत। फक्त कोणताही उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं, तरच आपण केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं। त्याचबरोबर उपाय करताना उपायासाठी ज्या काही आपण वस्तू घेत असतो तर त्या अखंडच वस्तू घ्यायला हव्यात, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल। तर अशा प्रकारे आज आपण नवरात्रीत कोणत्या ठिकाणी घरामध्ये एक सुपारी ठेवायची आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।